हे घ्या, मस्त कुरकुरीत साबुदाण्याचे वडे तयार आहेत. फक्त वडे नाही केले बरं का, आषाढी एकादशी आहे म्हणून आपण 5 वेगवेगळे पदार्थ केलेत. साबुदाण्याचे वडे, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, त्यासोबत मस्त अशी दह्याची चटणी जी उपवासाला चालते आणि भरपूर टिकणारे बिना तुपाचे असे शेंगदाण्याचे लाडू. 5-5 पदार्थ आपण करायचे. थाळी करायची तर थाळी करा किंवा जो पदार्थ करायचा तो करा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही उपवासाला चालतील असे 5 ते 6 पदार्थ करणार आहोत, जे करायला एकदम सोपे आहेत. तुम्ही थाळी करणार असाल तर एकत्र सगळे पदार्थ करू शकता किंवा जो आवडेल तो पदार्थ तुम्ही यातला करू शकता. चला, पांडुरंगाचं नाव घेऊ आणि सुरुवात करूया. पंढरीनाथ महाराज की जय. तर आपला पहिला पदार्थ आहे शेंगदाण्याचे लाडू. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. लाडूसाठी आपल्याला लागतील अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो गूळ आणि अर्धा चमचा मीठ. तर बघितलं, काही साहित्य लागत नाही, शेंगदाणे आणि गूळ लागतो. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात काढू. हे शेंगदाणे मी चांगले भाजून घेतलेत. लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी किंवा खमंग होण्यासाठी शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजणं आवश्यक आहे. तुम्ही जर शेंगदाणे नीट भाजले नाहीत, मोठ्या आचेवर पटापट भाजले तर आतमधनं ते कच्चे राहतात आणि एक लवकरच असा वेगळा वास येतो. शिवाय ते चवीला सुद्धा चांगले लागत नाहीत. आणि शेंगदाणे भाजल्यावर त्याचं साल काढून घेऊ शकता, पण मी साल न काढताच वापरते. तुम्हाला जसं हवं तसं करा. आता मी ना शेंगदाणे खूप बारीक करणार नाही, फक्त थोडेसे असे भरडे भरडे करून घेणार आहे. बारीक करूया. आणि हे बघा, शेंगदाणे असे मी बारीक केले, खूप एकदम बारीक केलेले नाहीत. आता यामध्ये घालूया मीठ. मिठामुळं गोड पदार्थाला एक मस्त स्वाद येतो. आणि गूळ चिरून घ्यायचा. आता याला काय करूया, आपण एकदा हलक्या हाताने मिसळून घेऊ. आता काय होतं, गूळ किसून घेतला तरीसुद्धा शेंगदाण्याच्या कुटात मिसळायला वेळ लागतो. त्यामुळे मी सरळ काय करते, चिरून घेते, कूट करून त्याच्यामध्ये मिसळते. आणि आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि थोडं थोडं करून याला फिरवायचं. म्हणजे सगळं छान एकजीव होतं आणि लाडू बांधायला सोपे पडतात. झालं. आता याला आपण थोडंसं फिरवून घेऊया. असं थोडं थोडं ऑन ऑफ करत फिरवायचं. कंटिन्यू फिरवलं तर खूप तेल सुटेल शेंगदाण्याला आणि लाडूचं तो गूळ आहे ना, तो पण खूप चिकट होईल आणि लाडू वळता येणार नाही. त्यामुळं ऑन ऑफ करत 2-2 सेकंड फिरवून घेऊ. असं फिरवायचं. म्हणजे दाण्याचं कूट खूप बारीकही होत नाही. दाताखाली ते छोटे छोटे असे कण छान लागतात. हे बघा, याला मी फिरवून घेतलंय आणि याचं बाइंडिंग बघा आलंय ना. लाडू वळता येईल असं बाइंडिंग व्यवस्थित लाडू बांधला जातोय. चला, सगळे शेंगदाणे किंवा सगळं मिश्रण आपण असंच मिक्सरला फिरवून घेऊ. आणि हे बघा, सगळं मी बारीक करून घेतलंय, खूप जास्त फिरवलं नाही. त्यामुळे ना दाण्याचा कूट असा छान थोडा थोडा दिसतोय. आता याला बांधून घेऊया. हे बघा, शेंगदाण्याचं तेल आणि गुळाचा चिकटपणा यामध्येच याला छान बाइंडिंग येतं. वेगळं तूप घालण्याची गरज पडत नाही. तुम्हाला अगदी वाटलं तर घालू शकता तूप, पण तूप घातलं तर लाडूला लगेच वास येऊ शकतो. आता हे बघा, लाडू सहज तुमच्याशी बोलता बोलता वळून झालाय. अगदी अर्ध्या मिनिटामध्ये सगळे लाडू असेच वळून घेऊया. हे लाडू तुम्ही एकदा करून ठेवले की मस्त महिनाभर टिकतात. महिना काय, मी तर म्हणते 2 महिने छान टिकतात. फक्त शेंगदाणे व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे. लाडू वळून घेते. आणि हे घ्या, आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते, त्यामध्ये 40 छोटे साईजचे लाडू तयार झाले. आता आपण करतोय दुसरा उपवासाचा पदार्थ, वरईचा भात. म्हणजे भगरीचा भात कसा करायचा ते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप वरई म्हणजेच भगर, 2 कप पाणी आणि चवीपुरतं मीठ. बघितलं, काहीच साहित्य लागत नाही, फक्त लागते वरई, पाणी आणि मीठ. पण वरई करत असताना पाण्याचं प्रमाण चुकता कामा नये. आता वरई करताना आणखी काय प्रॉब्लेम होतो, तो वरईचा भात एकदम असा गच्च चिकट होतो. तसं होऊ नये म्हणून काय करायचं, वरई म्हणजेच भगर बाजारातनं आणली की ती चांगली भाजून घ्यायची. आता इथं मी कढई गरम केली आहे, यामध्ये वरई घातली मंद आचेवर. आता हा रंग थोडासा पिवळसर असतो ना, पांढरट होईपर्यंत वरई भाजून घ्यायची. पण गॅस कमीच ठेवायचा आणि मग वरई भाजायची. यामुळं काय होतं, वरईचा भात एकदम मौसूद शिजतो, शिवाय एकदम मोकळा मोकळा होतो. अगदी गार झाल्यावर दुसऱ्या दिवशीपर्यंत तसाच राहतो. चला, वरई मंद आचेवर भाजून घेऊया. आणि हे बघा, एक 3 ते 4 मिनिटातच वरई मस्त भाजलेली आहे.
असा हलका सुवास येतो, पांढरट होते आणि थोडी फुलली जाते. गॅस बंद करू आणि वरई संपूर्ण गार करून घेऊ. आणि हे बघा, वरई आपली गार झालेली आहे. यामध्ये पाणी घालून याला एकदा स्वच्छ धुवायचं. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला वरई करावी लागत असेल, म्हणजे वरईचा भात वगैरे नेहमी आठवडे उपवास असतील आणि तुम्ही वरई खात असाल, तर अशी भरपूर वरई एकदाच भाजून गार करून डब्यात भरून ठेवली, आयत्या वेळी धुवून वापरली तरी चालते. आता वरई एकदा हलक्या हाताने धुतली, हे वरचं पाणी काढूया. वरई स्वच्छ धुतली. आता वरई शिजवण्यासाठी पाणी किती घ्यायचं? 1 कप वरई होती, त्याच कपाने आपल्याला 2 कप म्हणजे दुप्पट पाणी घ्यायचं. हे अगदी बरोबर प्रमाण आहे. आता पाण्याला उकळी आणूया. आणि हे बघा, पाण्याला उकळी आली, यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि भाजून स्वच्छ धुतलेली भगर. लक्षात घ्या, पाण्याला उकळी आली की मगच आपल्याला वरई यामध्ये घालायची आहे. वरई घातली, याला हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आणि गॅस मोठाच ठेवून एक उकळी आणायची. आणि हे बघा, याला उकळी आलेली आहे. उकळी आली, गॅस कमी करायचा, यावर झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटं याला असंच ठेवून द्या. वरई छान शिजली जाते, फार वेळ लागत नाही, भाजली आहे त्यामुळे 5 मिनिटं पुरेसे होतात. आणि एक 5 मिनिट झालेले आहेत, 5 मिनिट पण लागले नाहीत मी तर म्हणते आहे. आणि याला मस्त वाफ बसली आहे आणि आपली ही मस्त मऊ मोकळी अशी वरई किंवा भगर तयार झालेली आहे. आत्ता ना हलकं अंगाशी पाणी वाटतंय. आपण आधीच भाजून घेतली होती त्यामुळं खूप जास्त वेळ लागला नाही शिजायला. हे बघा, छान आपली वरई शिजलेली आहे. आता गॅस मी बंद करते आणि याला झाकून या 10-15 मिनिटं असंच ठेवूया. जे काही एक्स्ट्राचं पाणी ते पण निघून जाईल. आता आपण करतोय तिसरा पदार्थ, शेंगदाण्याची आमटी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. शेंगदाण्याच्या आमटीसाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट, 2 ते 3 उकडलेले बटाटे, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ. आता शेंगदाण्याची आमटी करायची आहे. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये घेऊया हिरवी मिरची. ही मिरची मी थोडीशी तिखटवाली, थोडीशी कमी तिखटवाली मिक्स करून वापरते. यामध्ये घालूया भाजलेल्या दाण्याचा कूट. याला ना पाणी न घालता आधी थोडंसं फिरवायचं. हे बघा, याला असं बारीक केलं. आता पाणी घालूया. पाणी किती, एक अर्धी वाटी घालायचं आणि याला जस्ट मिसळण्या एवढं फिरवून घ्यायचं. खूप जास्त फिरवू नका, नाहीतर मग ते शेंगदाण्यात एकदम बारीक वाटले जातील आणि मग ती आमटी अशी गिळगिळीत होईल. थोडंसं फिरवून घेऊ. आणि हे बघा, पाणी घालून असं थोडं फिरवून घेतलं. आता करूया फोडणी. फोडणीसाठी पातेलं गरम केलं आहे, त्यामध्ये घालूया 1 मोठा चमचा भरून साजूक तूप किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या तेलामध्ये सुद्धा याची फोडणी केली तरी चालणार. तूप गरम झालं, यामध्ये घालू अर्धा चमचा जिरं. हे बघा, जिरं छान फुललं. आता इथं उकडलेला बटाटा आहे, तो एकतर तुम्ही फोडी करून घाला, पण मी काय करते, असं हाताने तोडून घालते, म्हणजे आमटी मिळून खूप मस्त येते. ते मोठे मोठे तुकडे करून घालायचे. मीठ घालूया थोडंसं, किंवा सगळं मीठ आपण आत्ता घालू शकतो. आता याला चांगलं परतून घेऊया. बटाटा चांगला परतला. आता घालूया तयार केलेलं शेंगदाण्याचं मिश्रण. त्याचबरोबर घालायचं आहे गरम पाणी. आता आमटी किती घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण ही आमटी खूप पातळ ठेवायची नाही. आणि पाणी गरमच घाला बरं का. ही खूप घट्ट आहे, कारण दाण्याचा कूट घातला आहे, आणखीन दाट होणार, त्यामुळे आणखी पाणी घालते. आणि हे बघा, मी याच्यामध्ये पाणी घातलं, असं ठेवलेलं आहे. हे शिजून आणखीन दाट होणार आहे. आता खरं तर अशीही तुम्ही आमटी ठेवू शकता, पण थोडासा रंग छान यावा म्हणून मी थोडी मिरची पावडर घालते. ही प्लेन मिरची पावडर आहे, याच्यात साधं मीठसुद्धा नाही आहे, त्यामुळं आमच्याकडे ही उपवासाला चालते. तुमच्याकडे नसेल चालत, नाही घातली तरी चालेल. आता याला चांगलं मिसळून घेतलं. गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर 5-7 मिनिटं शिजून द्यायचं. फक्त मध्ये मध्ये हलवून घ्या. आणि हे घ्या, 5 ते 6 मिनिटं उकळलं. आता बघा, रंग किती मस्त आला आहे आणि छान दाटसर झाली. पाणी पाणी असं अजिबात झालेलं नाही. आता अगदी थोडीशी इवलीशी कोथिंबीर घालूया. नसेल चालत, नाही घातली तरी चालेल. आणि गॅस बंद करूया. आपली ही मस्त अशी खमंग चवीची शेंगदाण्याची आमटी तयार झाली. आता आपण पुढचा पदार्थ करतोय, साबुदाणा वडे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी आपण घेतला 1 कप कोरडा साबुदाणा. 1 कप कोरडा साबुदाण्यासाठी पाऊण कप उकडून घेतलेला बटाटा, अर्धा कप भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट, 1 इंच किसलेलं आलं, 2-3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर लागेल अर्धा चमचा मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर. हे दोन्हीही ऐच्छिक आहे. आणि आपल्याला लागेल तळणीसाठी शेंगदाण्याचं तेल.
तर साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा असा भिजवून घेतलाय. आपण खिचडीला कसा भिजवतो तसाच भिजवायचा. 1 कप साबुदाणा घेतला होता, स्वच्छ धुतला. धुताना हलक्या हाताने धुवायचा, खूप जास्त चोळायचं नाही. आणि मग 2-3 वेळा धुतला की त्याच्यामध्ये वर अगदी थोडंसं असं इतकंसं पाणी येईल एवढं पाणी घालून त्याला रात्रभर भिजून द्यायचं किंवा 7 ते 8 तास भिजून द्यायचं. साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. असं छान मऊशार भिजला पाहिजे. बोटाने दाबलं की मॅश व्हायला हवा असा. आता साबुदाणा वडा करताना बऱ्याचदा तो फुटतो बघा. तर त्यासाठी एक करायचं, हाताने आधी साबुदाणा चांगला मळून घ्यायचा. त्यामुळं परातच घ्यायची, परातीमध्ये साबुदाणा मळून घेऊया. तसं तर मेदूवडा, साबुदाणा वडा किंवा काही असे जाड वडे असतात ना, ते फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं थोडंसं तळताना काळजीच घ्यायची. पण तरीही आपण आधी प्रयत्न करूया की वडा फुटणारच नाही. तर हे बघा साबुदाणा मी चांगला मळून घेतला. एक 2-3 मिनटं चांगला मळायचा. आता यामध्ये घालूया बटाटा. बटाटा किती घालायचा? 1 कप कोरडा साबुदाणा होता, त्यासाठी पाऊण कप उकडून मॅश केलेला बटाटा घ्यायचा. म्हणजे जर तुम्ही वाटीने समजा 1 वाटी साबुदाणा घेतला, त्याच वाटीने बटाटा आधी मॅश करा आणि पाऊण वाटी बटाटा घ्या. खूप जास्त बटाटा घातल्यावर पण वड्याला चव इतकी छान येत नाही, मऊ मऊ होतात वडे. आता बटाटा आणि साबुदाणा चांगला मिक्स करूया. मिरची पावडर वगैरे आधीच घालू नका, नाहीतर हाताची आग होते. आणि हे बघा याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं दोन्हीला. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. भाजलेला दाण्याचा जाडसर कूट, किसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर चालत असेल तर, नाही चालत असेल तर नाही घातली तरी चालणार आहे. चवीपुरतं मीठ आणि रंग छान यावा म्हणून मिरची पावडर. नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल. आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. झालं, आपलं वड्याचं मिश्रण झालं आहे. आता आधी कढईमध्ये तेल तापूया आणि मग आपण वडे करू. तर इथं कढईमध्ये मी हे तेल घेते आहे. इथं मी हे शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे, जे उपवासाला चालतं. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे. त्यामुळं पदार्थाला चवसुद्धा पारंपरिक येते. तुम्ही एकदा ना पारंपरिक घाण्याच्या तेलामध्ये वडे तळून बघा. बघा आजीने केलेल्या वड्यांची आठवण येणार. त्यामुळं एकदा जरूर ऑर्डर करून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर एकीकडे आपण तेल तापायला ठेवलं आहे, दुसरीकडे वडे करायला घेऊ. आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचे वडे थापून घेऊ. शक्यतो लहान लहान वडे करायचे. आणि वडा खूप जाड करू नका. तुम्ही वडे जितके पातळ कराल तितके ते कुरकुरीत होणार आणि फुटण्याचे चान्सेस कमी होणार. वडा जितका तुम्ही जाड कराल तितकं ते तळायला जास्त वेळ घेतात आणि वडा मऊ पडण्याची शक्यता असते आणि फुटण्याचे सुद्धा चान्सेस थोडे असतात. आता हे बघा वडा थापताना असा छान थापून घ्यायचा. असे पातळ पातळ वडे करते. तुम्हाला हवी ती साईज करा, फक्त खूप जाड करू नका. चला थोडे वडे करून घेते, मग आपण लगेच तळायला. आणि हे घ्या, अर्धे वडे मी थापून घेतले. तेलही तापलं असेल, वडे तळून घेऊया. आता वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे. कमी गरम नको, जास्त गरम नको. तेल खूप कमी गरम असेल तर वडे इतके मऊ मऊ होतील, सगळं तेल ओढून घेतील. आणि जास्त गरम असेल तर वरून करपतील, आतनं कच्चे राहतील. तेल कसं तापलंय बघूया. हे बघा छोटासा गोळा टाकला की असे बबल्स येतात आणि तो लगेच तळला जातो आणि काही सेकंदात वर येतो. याचा अर्थ तो छान तेल व्यवस्थित तापलंय. जर हा वडा करपला याचा अर्थ तेल जास्त तापलंय. आता आपण काय करूया, तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. वडे तळायला सोडू. मावतील एवढेच वडे सोडायचे, जास्त गर्दी करायची नाही. आणि वडे मी तुम्हाला जे जे टिप्स सांगितल्या त्याप्रमाणे केलेत तर सहसा फुटणार नाहीतच, पण तरीही काळजी घ्यायची. ओके, चला आता आपण काय करूया, वडे टाकले यांना थोडंसं सेट होऊन द्यायचं आहे. गॅस मी कमी करते किंवा मध्यम ठेवा. मध्यमच करायचा शक्यतो. वडे मोठ्या आचेवर किंवा कमी आचेवर न तळता मध्यम आचेवर तळायचे. बघा वडे थोडे सेट झाले, वड्यांनी आकार धरला की वडे आपण उलटून घेऊया आणि मध्यम आचेवर छान तळून घेऊ. छान असे वरून कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. फक्त थोडंसं लांब उभं राहा, काळजी घ्यायची म्हणून, म्हणजे मग कुठलाही ॲक्सिडेंट होणार नाही. ओके, मध्यम आचेवर तळूया. आणि हे बघा वडे मस्त असे क्रिस्पी तळून झालेले आहेत. वरून असा छान रंग आलाय. काढूया. आवाज ऐकला ना, असा वडा तळला गेला पाहिजे. बाकीचे वडे असेच तळूया. वडे तळताना फुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची, साबुदाणा आधी चांगला मळून घ्या, मग त्याच्यामध्ये बटाटा पण प्रमाणात मिसळा. बटाटा जास्त घातला तर वडे खूप मऊ मऊ होणार. आणि त्यानंतर वडे असे करत असताना खूप जाड करू नका. आणि वडे तळताना तेल मध्यम तापलं की वडे सोडायचे. मध्यम आचेवर तळा, कमी आचेवर तळू नका किंवा मोठ्या आचेवर तळू नका. ठीक आहे,
वडे तळून झालेले आहेत. उरलेली बॅच आपण अशीच तळूया. तर साबुदाण्याचे वडे तयार झाले, पण त्याच्यासोबत चटणी तर हवीच. तर आपला पुढचा पदार्थ आहे उपवासाची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. चटणीसाठी आपण घेतलंय 1 कप दही, फोडणीसाठी लागणार आहे अर्धा चमचा जिरं, सोबतच आपण घेतला 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि आपल्याला लागेल थोडीशी मिरची पावडर आणि कोथिंबीर. हे दोन्हीही ऐच्छिक आहे. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आता ही ना माझ्या आईची रेसिपी आहे. लहानपणापासून मला नारळाच्या वगैरे चटणीपेक्षा ही चटणी जास्त आवडते. तर इथं मी घेतलं आहे दही. दही खूप आंबट नसावं. आता हे दही आपण थोडंसं फेटून घेऊया. खूप गुळगुळीत नाही केलं तरी चालेल. दही फेटलं, यामध्ये घालूया भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट, मीठ चवीपुरतं. हे दही खूप आंबट नाही म्हणून मी साखर घालत नाही आहे. तुम्हाला साखर घालायची तरी पण चालेल. सोबतच घालूया थोडीशी मिरची पावडर. तुमच्याकडे चालत नसेल मिरची पावडर, नाही घातली तरी चालेल, किंवा तुम्ही थोडंसं हिरवी मिरची कुटून घातली तरी चालणार आहे. झालं. आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया. ही चटणी इतकी भारी होते ना की तुम्ही इतर वेळी सुद्धा करून खाल आणि अशी पटकन पण होते. हे बघा, याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं. आता याची फोडणी करू. तूप गरम झालं. तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालणार आहे. गॅस बंद करून मी यामध्ये पाव चमचा जिरं घालते. जिरं छान फुलून द्यायचं आणि ही जिऱ्याची फोडणी दह्यावर घालायची. मस्त चरचरीत फोडणी बसली. चालत असेल तर थोडीशी कोथिंबीर आणि याला मिक्स करूया. माझी सगळ्यात आवडीची ही दह्याची उपवासाची चटणी तयार झाली. दही आणि मध्ये मध्ये तो दाण्याचा कूट दातात येतो ना, खूप मस्त लागतो. एकदा नक्की करून बघा. आणि अशा प्रकारे आपले हे 5 उपवासाचे पदार्थ तयार झालेले आहेत. अगदी तुम्हाला थाळी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही हे सगळं करू शकता. यात आणखी पाहिजे तर तुम्ही खिचडी ॲड करा. आणि जर तुम्हाला असं काही नको आहे, फक्त कधी लाडू करायचे आहेत किंवा उपवासाला फक्त यातला 1-2 पदार्थ करायचे आहेत, तर करू शकता. तर तुम्ही पण या पद्धतीने या रेसिपी जरूर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.